हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ग्रुप बीचा सेल टॅक्स इन्स्पेक्टरचा 2024ची मेन्स एक्झाम झाली होती. त्याचा आज अंतिम रिवाइज्ड कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रिकमेंडेशन म्हणजे आज फायनल कट ऑफ लागलेला आहे. दिनांक 27 मार्च 2026 रोजीचे आजचाच लागलेला आहे तो रिझल्ट. आणि हे सगळे रिकमेंडेशन जे कॅन्डिडेट आहे सगळ्यांचे नाव इथं, रोल नंबर आहे, नाव आहे, कॅटेगरी आहे, मार्क्स आहेत आणि रिकमेंडेशन मार्क्स आहेत. आणि ओपन जनरलला 313.50 मार्क्स भेटलेले आहेत. तो ओपनमधून पहिला आलेला आहे, म्हणजे खूप हाय मार्क्स आहेत, 313.50. आणि महाराष्ट्रातून पहिला आलेला विद्यार्थी आहे, त्याचं सर्वात अभिनंदन. हंबर्डे निखिल रमाकांत असं या मुलाचं नाव आहे आणि हा महाराष्ट्रातून पहिला आलेला आहे STI मधून. तर ही 2024ची फायनल लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कट ऑफ काय लागलेली आहे फायनल आपण हे बघून घेऊयात, कारण जेणेकरून तुम्ही सुद्धा आता ही जी STI किंवा PSI किंवा ASO हा जो मेन्स देणार आहात आता 2025ची, आता बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झालेले आहेत आणि जागा पण जास्त आहेत. तर याच्यावरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज येईल की हा कट ऑफ असा लागला आहे. आता येणारा एक जेमतेम कट ऑफ डोळ्याशी म्हणजे आपल्या समोर ठेवून आपण कसा अभ्यास करायचा, की इथपर्यंत आपल्याला मार्क्स कमवायचे आहेत, त्या दृष्टिकोनातून हा कट ऑफसुद्धा महत्त्वाचा असतो. तर तुम्ही बघू शकता ओपनचा किती लागला आणि OBCचा किती आहे, SC ST EWS वगैरे किती आहे हे सगळं तुम्ही बघून घेऊ शकता. आणि फर्स्ट आलेला ओपन विद्यार्थीचा 313 मार्क्स आहेत त्याला, आणि बाकी ओपनची किती कट ऑफ गेली आणि बाकी कॅटेगरीची किती गेली आपण बघूयाच. टोटल किती कॅन्डिडेट घेतले आणि आता ही आणि ज्याही विद्यार्थ्याचं या लिस्टमध्ये नाव आहेत त्यांचं अभिनंदन आहे, कारण आता ही फायनल लिस्ट आहे म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. भरपूर खुश असतील आज ही विद्यार्थी ज्यांचं आज फायनल सिलेक्शन झालेलं आहे. तर बघूयात आपण ही लिस्ट कितीवर क्लोज झालेली आहे. टोटल कॅन्डिडेट घेतले त्यांनी 209 जागासाठी ही पोस्ट आय थिंक हे असेल, आणि 209वर लास्ट कॅन्डिडेट आहे. तर कट ऑफ काय गेली तर हे तुम्हाला अपकमिंग एक्झामसाठी महत्त्वाची. आता हे मेन्स 2024ची आहे. आता तुम्ही 2025ची मेन्स देणार आहात तर तुम्हाला एक विशिष्ट मार्क्स डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करायचा असतो. तर बघा ओपनची किती गेली 292.50. तुम्हाला जेमतेम 300 मार्क्स टार्गेट ठेवावं लागेल. जवळजवळ 300 मार्काचा टार्गेट ठेवून अभ्यास करायचा आहे. थोडंसं 10 मार्क्स कमी जरी झाले तरी तुम्हाला पोस्ट मिळू शकतो. तर आता हा ओपन जनरलचा 292.50 आहे, फिमेलचा 281 आहे, आणि बाकी SC आता हे स्पोर्ट्सचा आहे, इथं 233.50 ओपनचा. आता SC जनरलचा किती आहे 273, फिमेलचा 262.50 आणि स्पोर्ट्सचा 180. तसेच DTA जनरल 282.50, फिमेलचा 264, NTBचा 272 आणि फिमेलसुद्धा 272. बापरे, NTBमध्ये फिमेल आणि मेल सेमच आहे कट ऑफ. आता SBC जनरल 291 आणि NTC 291, फिमेल 277, NTD 290.50 आणि फिमेल 272.50. OBC जनरलचा किती गेला आता 289 आणि फिमेलचा किती 274. स्पोर्ट्सचा आहे 230. EWSचा बघा 279 आहे आणि फिमेलचा 270.50. SCBCचा आहे 288.50, फिमेलचा आहे 276. दिव्यांगासाठी बघा 262 आहे. टाईप Aसाठी, टाईप Bसाठी 247, टाईप Cसाठी 268.50, टाईप D आणि Eसाठी 223 आणि टाईप A अँड B 201 आणि टाईप नुसतं ऑर्फनसाठी टाईप AB साठी 201 आणि टाईप C साठी 247.50. तर अशा प्रकारेचा हा कट ऑफ गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता 2025ची मेन्समध्ये तुम्हाला विशिष्ट मार्क्स डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा लागेल, कारण पास व्हायचं असेल तर विशिष्ट चांगले मार्क्स डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करावा लागेल, की जेणेकरून कट ऑफमध्ये आपला नाव येईल. आणि तुम्हाला ओपनचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला आता ही 292 कट ऑफ लागला आहे. तर हा 2025च्यापेक्षा कमी लागणार आहे, कारण जागा जास्त आहेत. सॉरी, ओपनच्या जागाच नाही त्याच्यामध्ये 2025च्या याच्यामध्ये. तर बाकी कॅटेगरीसाठी आहेत. तर आता हे बाकी कॅटेगरीचा जो लागलेला आहे त्याचा थोडा याच्यापेक्षा कमी लागेल तो, कारण जागा जास्त आहेत बाकी कॅटेगरीसाठी. तर विशिष्ट आता हे 200 SC साठी 273 आहे. तर तुम्हाला
280 मार्क्स डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा लागेल. बाकी NTB आहे, NTC आहे, यांनासुद्धा जवळजवळ 4-5 मार्क्स जास्त मार्क्स डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट नियोजनबद्ध अभ्यास करावा लागेल, जेणेकरून एखादी पोस्ट मिळेल. तर अशा प्रकारचा हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. आता अपकमिंग एक्झामसाठी तुम्हालासुद्धा हा उपयोगी पडेल. एक विशिष्ट मार्क्सचं टार्गेट ठेवा आणि त्या दृष्टीने करून तुम्ही अभ्यास करा. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.